नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। खरं तर आता नारळी पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आज आहे, उद्या भाऊबीज आहे आणि नारळी पौर्णिमेला आपल्या कोकणामध्ये खूप मोठा सण साजरा केला जातो आणि तो सण फक्त कोळीवाडा बंदर म्हणजे कोळी जी लोक असतात, कोळी बांधव जे वर्षोनवर्ष मासेमारी करत आलेले आहेत आणि ते त्याच भागामध्ये हा सण करताना आढळतो। आणि आपण असाच एका कोळीवाड्यावर आलेलो आहे। अलिबागमध्ये राईट साईडला असणारा जो वर्सोली बंदर आहे त्या बंदरावर आलेलो आहे आज आपण। त्या वर्सोली गावामध्ये या ठिकाणी मिरवणूक चालू झालेली आहे। या ठिकाणी आता ही जी जो समुद्राला जो सोन्याचा नारळ अर्पण करायचा आहे त्या अर्पण करायला ही सर्व लोक जे कोळी बांधव आता निघालेली आहेत। हा सोन्याचा नारळ त्या अर्पण करतात हे तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो मी। आपल्याबरोबर पारनेरचे एक मित्र आहेत, ते इकडे आपली भेट झालेली आहे। ते ह्याच बंदरावर या ठिकाणी माल घेण्यासाठी इकडे येत असतात। तर आता नारळी पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे की हा नारळ समुद्रामध्ये का सोडतात, तर आजपासून म्हणजे आज या दिवशी हा जो सोन्याचा नारळ आहे हा समुद्रामध्ये अर्पण केल्यावर त्याला प्रार्थना करतात समुद्राला की तू शांत हो आणि यापुढे आम्हाला मासेमारी करण्यासाठी आम्हाला परवानगी दे आणि आमचं रक्षण कर। अशा काही त्यांच्या संस्कृती, कोकण संस्कृतीत ते अजूनही पाळत असतात। सण साजरा झाल्यानंतर की ही कोळी बांधव समुद्रामध्ये आपल्या ज्या बोटी आहेत आणि मासेमारी चालू करणार आहेत। तर आपणही या सणामध्ये सहभाग होण्यासाठी आपण जुन्नरवरून डायरेक्ट अलिबागला आलेलो आहोत। चला तर हा सण बघूया त्यांचा। नमस्कार, मी सुभाष बाबा वर्सोली कोल्हेवाड्यातून बोलतोय। आता मी वर्सोली कोल्हेवाडा येथे आहोत आणि आता आमच्या वर्सोली कोल्हेवाड्याचा नारळ निघालेला आहे। समुद्र हा आमचा अन्नदाता आहे, त्यामुळे दरवर्षी श्रावणी पौर्णिमेला आम्ही समुद्राला नारळ अर्पण करतो। हेतू एवढाच असतो की त्याने शांत व्हावं आणि आम्हाला पोटभर मच्छी द्यावी। कारण समुद्र आमचा अन्नदाता असल्यामुळे त्याच्या जीवावरच आमचं संपूर्ण जीवनमान, राहणीमान, संपूर्ण उत्पन्न त्याच्यावर अवलंबून असतं आणि समुद्राने आम्हाला पोटभर अन्न द्यावं आणि असं सुखरूपात ठेवा, आमचं रक्षण करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही समुद्राला आजच्या दिवसाला म्हणजे नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करतो। धन्यवाद।
आता या ठिकाणी समुद्रकिनारी आपण आलेलो आहे. ह्या बांधवांनी, कोळी बांधवांनी या नारळाची पूजा केलेली आहे आणि या ठिकाणी आरती झालेली आहे. आता थोड्याच वेळात हाच नारळ समुद्रामध्ये अर्पण करण्यात येईल. तोपर्यंत सर्वजण त्या नारळाची विधिवतपणे पूजा करून दर्शन घेतात. सगळं अर्पण केला आणि आता अशी त्याला प्रार्थना केली की आमचे सर्व कोळी बांधवांचं रक्षण कर, आम्हाला पोटाचे पोटभर जेवायला दे, म्हणजे मच्छी दे की जेणेकरून आमचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे पार पडेल आणि असंच सर्वांचं रक्षण हे मागणं मागितले. माझे सर्व कोळी बांधव सुखी ठेव, सगळ्यांचं रक्षण कर, कारण समुद्र हा आमचा कसा अन्नदाता आहे, त्याच्या जीवावर सगळं काही करत असतो. तर अशा या समुद्रामध्ये आमचं जीवन जात असतं, त्यामुळे काही संकटांना सामोरं जावं लागतं. मग त्या सर्व संकटापासून आमचं समुद्र परमेश्वरा रक्षण कर असं आम्ही त्याच्याकडे मागणं मागितलं. आणि सर्वांना आमच्या कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमेच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.